हॅलो. महाभारतातले कितीतरी कॅरेक्टर्स असे आहेत ना की जर आपण त्याच्याबद्दल बोलायला चालू केलं ना तर लोक दोन ग्रुप्समध्ये विभागले जातात, कारण प्रत्येकाचे वेगवेगळे ओपिनियन्स आहेत. परंतु मी आज तुम्हाला आज एक अशा कॅरेक्टरबद्दलचं पुस्तक रिकमेंड करणार आहे ना की जे रिमोटली महाभारताशी संबंधित आहे पण डिरेक्टली नाही आहे. आता तुम्ही म्हणाल की कर्ण असेल, तर नाही, कर्ण तर ग्रेट होताच यार, पण अगेन त्याच्या अगेन्स्ट सुद्धा कितीतरी लोक बोलणारे आहेतच. अर्जुन आहे, भगवान श्रीकृष्ण सुद्धा यातून सुटलेले नाही आहेत की त्यांच्या अगेन्स्ट पण लोक बोलतात, त्यांच्या फेवरमध्ये पण लोक बोलतात. बट आज मी तुम्हाला कर्णपुत्र याच्याविषयीची ही 2 कादंबऱ्यांची जी मालिका आहे त्याबद्दल बोलणार आहे. आणि हा व्हिडिओ जसा पार्ट 1 मध्ये असेल, कारण की अजून तरी याचे पार्ट 3 आणि पुढचे पार्ट्स अजून आलेले नाही आहेत. त्याआधी तुम्ही रीडर्स डायसला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब केलं असेलच असं मी गृहीत धरून चालते. इंस्टाग्रामवर readers_dice इथेही तुम्ही फॉलो करू शकता. आणि हा व्हिडिओ चालू करण्याच्या आधी तुम्ही बेल आयकॉन दाबा, म्हणजे असे छान छोटे छोटे आणि कोरे करकरीत व्हिडिओ तुमच्यापर्यंत थडकतील. ओके. सुरुवातीला तर मला असं वाटलं होतं की यार कोण असेल हा कर्णपुत्र. मग मृत्युंजयमध्ये आपण ऋषिकेतूबद्दल वाचलेलं आहेच, मग ऋषिकेतू आहे का, पण ॲज लॉंग ॲज आय रिमेंबर तो तर महाभारतामध्ये मेला होता आणि कर्णाचे सगळेच पुत्र मरण पावले होते महाभारतामध्ये. इनफॅक्ट कर्णसुद्धा म्हणजे छळाने का होईना पण त्याचा मृत्यू झालेलाच होता. आणि मग हा कुठला कर्णपुत्र आहे यार की जे मनोज अंबिके सर याला घेऊन आले आहेत. आणि त्याच्यामुळे याचं सुरुवातीला जर तुम्ही टायटल बघाल ना, कर्णपुत्र आणि अस्त्र, आणि सबटायटलमध्ये प्रारब्ध, संघर्ष आणि साहस हे आहे. तर या 3 शब्दांवरून तुम्हाला बऱ्यापैकी क्लॅरिटी येऊन जाते की पार्ट 1 मध्ये काय आहे. तर पार्ट 1 पूर्ण सगळीकडे ना जो सुवेद, जो मेन हिरो दाखवलेला आहे ना, तर त्याचं कॅरेक्टर एस्टॅब्लिशमेंट होतं. आणि त्याच्यासोबतच बाकीचे जे आहेत की त्याची आई पार्वती दाखवली आहे, त्याचे वडील माखन आहेत, त्याच्यानंतर आचार्य चक्रनिश आहेत, आचार्य द्रोज आहेत जे याच्या पाठीमागे लागलेत कर्णपुत्राच्या. ते अजून पार्ट 2 पर्यंत पण पूर्णपणे कळलेलं नाहीये. आणि त्याच्यानंतर पार्ट 1 मध्ये लेखक मनोज अंबिके सरांनी हे पण सांगायचा प्रयत्न केला आहे की अस्त्र काय असतात, म्हणजे अस्त्र आणि शस्त्र. आय होप यातला तुम्हाला फरक माहीत असेल, नसेल माहिती तुम्ही गुगल करा. पण हे जे अस्त्राचं जे ज्ञान असतं ना ते कर्णपुत्राला जन्मतःच असतं. ऑब्व्हियसली तो कर्णाचा मुलगा आहे, त्याच्याकडे कर्णाची गुण तर आली असतीलच. तर या पुस्तकाची ना, म्हणजे या दोन्ही कादंबऱ्यांची ना बेस्ट गोष्ट ही आहे की लहान मुलं पण ही पुस्तकं वाचू शकतात. म्हणजे शाळेतली मुलं, टीनेज असतील, माझ्यासारखे असतील, किंवा अशी एकदम एजेड लोक सुद्धा ही पुस्तकं वाचू शकतात. कारण की भाषा एवढी ओघवती आहे, एवढी साधी सरळ सिंपल आहे ना, आणि कथानक खूप पटपट पुढे जातं. त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटत नाही की आता हे जर पहिलं पुस्तक घेतलं तर 384 पानाचं आहे आणि दुसरं पुस्तक पण 384 पानाचंच आहे. तर बघायला गेलं तर ह्या कादंबऱ्या खूप मोठ्या वाटतात. बट वन्स यू आर पार्ट ऑफ इट ना, तर तुम्हाला ह्या कादंबऱ्या तेवढ्या मोठ्या वाटत नाहीत. त्याच्यामुळे पार्ट 1 तर मी असं सो वाटलं होतं, मला तेवढं काही खास नव्हतं. बट मला या पुस्तकाची ना स्टोरी टेलिंगची पद्धत खूप आवडली होती की स्टोरीजचे जे वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत ना ते मेन कॅरेक्टरला कसे कनेक्टेड आहेत आणि त्याच्यामुळे स्टोरी कशी पुढे जाते हे मला आवडलं होतं. आणि आता म्हटलं पार्ट 2 आलाच आहे तर तो वाचावा. अँड यू वोंट बिलीव्ह, ओके, यू वोंट बिलीव्ह, पार्ट 2 एवढं भारी आहे ना की तुम्ही पार्ट 1 ने तुम्हाला कसं फील करून दिलं होतं ना, तुम्ही पूर्णपणे विसरून जाल. आणि हे मी अतिशयोक्ती नाही सांगत आहे पोरांनो, सिरियसली सांगते की पार्ट 2 मध्ये जो सुवेद आहे ना कर्णपुत्र, तो मोठा होतो. ठीक आहे, त्याला काही ठिकाणी असं त्याला काही त्याग पण करावे लागतात. ही हॅज टू लिव्ह हिज फादर ॲज वेल. आणि मी तुम्हाला स्पॉइलर नाही देत आहे, पण याच्यामध्ये अशा काही घटना घडतात की तिथे त्या कॅरेक्टरला असं वाटतं की नाही, आता माझ्याकडून नियती काहीतरी वेगळं एक्सपेक्ट करते. आणि भगवान श्रीकृष्ण सुद्धा येतात. आणि ॲक्च्युली ह्याचं तुम्ही पुस्तकाचं नीट नाव वाचाल तर तुम्हाला कळेल, कर्णपुत्राने जन्मरहस्य असं म्हणलेलं आहे. सो पहिल्या पार्टमध्ये आपल्याला जन्मरहस्य सांगितलं नव्हतं. पहिल्या पार्टमध्ये फक्त एवढंच कळतं की तो कर्णपुत्र आहे. पण तो कर्णाचा पुत्र कसा काय, कुठून आला? कर्णाच्या मुलाचं नाव तर ऋषिकेतू होता आणि तो तर मृत्युमुखी पडला होता. मग हा कुठून आला? आणि जर हा कर्णाचा पुत्र असेलच तर मग त्याची आई कोण? वृषाली आहे का त्याची आई? किंवा याच्यामध्ये त्याची आई पार्वती दाखवलेली आहे, मग पार्वतीचा आणि कर्णाचा काही संबंध आहे का? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. आणि ते जे आचार्य द्रोज असतात ना,
त्यांच्याशी रिगार्डिंग पण खूप सारी इन्फॉर्मेशन या पुस्तकामध्ये आहे आणि ते आपल्याला ॲक्च्युली विचार करायला लावतात की ह्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की द्वंद्व, द्वैत आणि अद्वैत, म्हणजे याची द्वैत अद्वैतची तर तो रूलच आहे की जगात जेवढं चांगलं आहे तेवढं वाईट पण असतं. एखादा जर खूप सुपर पॉवर जर म्हणजे जन्माला येत असेल ना, तर त्याला तोडणारा दुसरा सुपर पॉवर पण लगेच जन्माला येत असतो. तर ते आहे द्वंद्ववाचं, द्वंद्व, द्वैत, अद्वैतची गोष्ट. तर आणि मला ना या दोन्ही पुस्तकातली ना बेस्ट गोष्ट अजून एक काय वाटली, यांची वोकॅबलरी. काय सुंदर वोकॅबलरी आहे. आय टेल यू की हे शब्द तुम्ही कुठेही ऐकले नसतील. अकाट्य गड कधी ऐकलं तुम्ही? बाली युद्ध काय असतं हे. आणि याच्यामध्ये काही हेर पण असतात, हेर, गुप्तहेर वगैरे, त्यांची नावं असतात. नाबारून नाव आहे, त्याच्यानंतर बरुपी आहे, आचार्य दोष तर झाले, राजा त्रितोग आहे. तर या सुंदर सुंदर नावांसोबतच ना कर्णपुत्र आणि अस्त्र या कादंबरीची, और कर्णपुत्र आणि जन्मरहस्य वॉटेवर, या कादंबरीची स्पेशालिटी अशी आहे ना की तुम्ही लेखकाच्या थॉट्समध्ये भ्रमण करताय असं तुम्हाला वाटतं. आणि असं वाचनाचा ना असा अमूल्य आनंद तुम्हाला हे पुस्तक वाचताना मिळतो. सो हे पुस्तकं तुम्ही वाचा, तुम्हाला असं लक्षात येईल की यार अशा विषयावरती लिहिणं ना सोपी गोष्ट नाही आहे. म्हणजे लेखकाने सुवेदला ज्या प्रकारचं हिरोईक रूप दिलं आहे आणि त्यासोबत त्याची धर्माक्षी आहे ना, बापरे, त्यांची लव्ह स्टोरी तर एवढी सुंदर आहे. मी तुम्हाला सांगते, पार्ट 2 मध्ये ती लव्ह स्टोरी जास्त आहे, पार्ट 1 मध्ये त्याचा तेवढा काही संबंध नाही आहे. त्या पार्ट 1 मध्ये राजा त्रितोगच त्याच्या खूप मागे लागलेला आहे आणि का मागे लागलाय ते तुम्हाला पार्ट 2 मध्येच कळेल. सो डायरेक्ट पार्ट 1 स्किप करून पार्ट 2 कडे जाऊ नका, बिकॉज खूप मोठी लव्ह स्टोरी आहे वगैरे. इट्स जस्ट दॅट लव्ह स्टोरी इज अ पार्ट ऑफ मेन स्टोरी. आणि जशी ती धर्माक्षी त्या सुवेदकडे बघते ना, तर असं तुम्हाला पण गाला तसं खुदकन हसायला होतं. सो हा कर्णपुत्रचा शॉर्ट रिव्ह्यू आपण घेतला. जास्त ह्याच्याबद्दल मी बोलू शकत नाही, जर मी बोलायला गेलो तर मग खूप सारे स्पॉयलर्स त्याच्यामध्ये रिव्हील होतील आणि आय डोंट वॉन्ट स्पॉयलर्स टू बी रिव्हील्ड. ठीक आहे, म्हणून ही पुस्तकं तुम्ही वाचा, कशी वाटली मला कळवा. आणि असं सुंदर छान छान व्हिडिओजसाठी रीडर्स डायरीला सबस्क्राईब करा. तुम्हाला कुठल्या व्हिडिओज कुठल्या टाईपचे व्हिडिओज तुम्हाला अजून बघायला आवडतील, पुस्तकांचे कुठले रिव्ह्यूज तुम्हाला हवे असतील ते कमेंटमध्ये सांगा. आणि तुमच्या पुस्तकप्रेमी मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.